केलेली आहे। या कायदा सुव्यवस्था ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा आपल्याला लक्ष वेधायचं आहे आणि म्हणून आजचा मोर्चा आपण आयोजित केलेला आहे। मी सर्वांना विनंती करतो की आजच्या मोर्चामध्ये जात असताना जोपर्यंत आपल्याला या मागण्यांवर व्यवस्थितपणे चर्चा होत नाही, त्याच्यावर तोडगा काढण्याचा उपाय सुचविण्याचा अधिकारी त्याच्यावर काही उपाय देत नाही, तिथपर्यंत हा मोर्चा चालू राहील। कोणीही मोर्चा पोहोचण्याच्या नंतर तहसीलला कुणीही जायचं नाही। संध्याकाळी 5 वाजले तरी चालतील, म्हणजे आपल्याला हे आंदोलन करायचं आहे आणि हे सर्व प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे। मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी शिस्तीने मोर्चाला जायचं आहे आणि मोर्चा जरी चर्चेला आतमध्ये गेला तरी सुद्धा तिथून पुणे असेल, ट्रॅफिकवाले असतील, प्रशासनाचे प्रमुख असतील, हे केवळ लॉजिस्टिक पार्क आणि बिल्डर यांच्या धोरणासाठीच काम करतात असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे आणि म्हणून आजचा मोर्चा काढलेला आहे। या उरणमध्ये हे नागरी सुविधांचे प्रश्न तर अनेक आहेत। एमएससीबीचा कामगारांबद्दल सातत्याने चालू आहे। एमएससीबीचा सर्वप्रथम पत्रकारांनी शिवसेना स्टाईल या ठिकाणी बघितली आणि त्या स्टाईलने आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली। तहसीलदार साहेबांच्या मनामध्ये कदाचित असं वाटत असेल की ह्या उरण तालुक्यातला विरोधी पक्ष हा संपुष्टात आलेला आहे, त्याच्यामुळे सत्ताधारी सांगतील तसं वागण्याचा त्यांनी प्रयत्न केला। पण आज तुमच्या माध्यमातून उरणच्या शिवसैनिकांनी दाखवून दिलं की ह्या उरण तालुक्यातला प्रशासकीय अधिकारी जर मुजर वागत असेल तर त्या अधिकाऱ्याला जाब विचारण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे आणि ती खऱ्या अर्थाने आम्ही यशस्वी केलेली आहे। आणि त्याच्यामध्ये जे आम्ही 10 मुद्दे घेतले होते त्याच्यावर प्रत्येक डिपार्टमेंट वाईज चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमध्ये खास करून जो ट्रॅफिकचा आम्हाला मुद्दा सर्व जनतेला सतावित होता त्याच्यावर 2 दिवसामध्ये मार्ग काढण्याचं पवार साहेबांनी सांगितले वाहतूक शाखेने आणि त्याच्यामध्ये उद्या सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत ज्या मोठ्या व्हेकल सर्व आहेत या बंद राहतील। दिगोडा आणि गव्हाणफाट्याच्या म्हणजे इथल्या कोपरवली खोपट्याच्या सुद्धा सकाळी 8 ते 10 पर्यंत बंद राहतील आणि संध्याकाळी 5 ते 8 यामध्ये ही वाहतूक बंद असेल। हे अशा प्रकारचं उत्तर आम्हाला दिलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी ते करणार आहेत। त्याचबरोबर एमएससीबीचा प्रश्न असेल, एमएससीबीच्या प्रश्नावर सुद्धा आम्ही त्यांना छेडले असता त्यांनी सांगितलं की याच्या पुढे अशा प्रकारच्या रात्री अपरात्री आम्ही रेट लोकांवर करणार नाही, लोकांना त्रास देणार नाही आणि जे रस्त्याचे खड्डे आहेत हे खड्डे ताबडतोब बुजवण्याचे काम पीडब्ल्यूडीने करण्याचे आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून आजचा हा मोर्चा आम्ही इथे संपवतो। परंतु एक अल्टिमेटम आम्ही त्यांना दिलेलं आहे की 8 दिवसामध्ये हे जे आम्ही 10 मुद्दे दिलेले आहेत याच्यावर जर अंमलबजावणी झाली नाही तर याच्या पुढचा शिवसेनेचा आंदोलन हा खोपटा पुलाजवळ चक्का जाम आंदोलन असेल याची आपण अशा प्रकारचं अल्टिमेटम दिलेलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की जी चर्चा झाली त्याच्यातून मार्ग निघेल। मी मागणी केलेली आहे की उरण तालुक्यामध्ये अंमली पदार्थाचं सेवन जास्त प्रकारे चालू आहे आणि याची विक्री जागोजागी होतोय। याच्यावर पोलीस प्रशासनानं जातीने लक्ष घालून त्यांच्यावर कारवाई करावी ही आमची मागणी आहे आणि त्यांनी सुद्धा तशा प्रकारे कारवाई करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं। जनतेचे प्रश्न सोडवताना इथले जे आमदार आहेत हे कुचकामी ठरलेले आहेत, हे नाकामी ठरलेले आहेत, यांच्याकडनं कुठलीही उपाययोजना होत नाही, फक्त मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जातात। हे एवढंच काम आहे त्यांच्याकडनं।